आदिशक्ति माता महाकाली की चैत्र नवरात्र यात्रा 3 अप्रैल से शुरू होने जा रही है। विधायक किशोर जोरगेवार ने यात्रा की पार्श्वभूमि पर यात्रा परिसर में मौजूद व्यवस्थाओं का जायजा लिया। तो चलिए नजर डालते हैं इस खबर पर। 3 अप्रैल से चंद्रपुर में शुरू होने वाले चैत्र नवरात्र यात्रा की तैयारी का जायजा लेने के लिए विधायक किशोर जोरगेवार ने विविध विभाग के अधिकारियों के साथ यात्रा परिसर का निरीक्षण किया। यह यात्रा जिले के सांस्कृतिक और धार्मिक परंपरा से जुड़ी है। भाविकों को आध्यात्मिक शांति और सुरक्षित दर्शन अनुभव मिले, इसके लिए सभी विभागों ने समन्वय से कार्य करें, ऐसे निर्देश विधायक जोरगेवार ने दिए। इस समय मनपा आयुक्त विपिन पालीवाल, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटिल, उप विभागीय अधिकारी संजय पवार, उप विभागीय पुलिस अधिकारी यादव, शहर पुलिस निरीक्षक प्रभावती एकुरके, यातायात पुलिस निरीक्षक प्रवीण कुमार पाटिल, तहसीलदार विजय पवार, सार्वजनिक बांधकाम विभाग के अमर शेट्टीवार, शहर अभियंता विजय बोरीकर, इनके साथ वेकोली के और महावितरण विभाग के अधिकारी आदि उपस्थित थे। विधायक किशोर जोरगेवार इनकी सूचना के बाद चैत्र नवरात्र यात्रा में आने वाले भाविकों की व्यवस्था के लिए प्रशासन काम पर लगा है। इस संदर्भ में विधायक किशोर जोरगेवार ने हाल ही में जिलाधिकारी कार्यालय के 20 कलमी सभागृह में बैठक लेकर अधिकारियों को महत्वपूर्ण सूचना की थी। तो आज उन्होंने प्रत्यक्ष यात्रा परिसर में भेंट देकर सभी विभाग के अधिकारियों के साथ परिसर में किए जाने वाली व्यवस्था का निरीक्षण किया है। येत्या 3 एप्रिल पासून चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने माता महाकालीची जी प्रसिद्ध यात्रा आहे ती सुरू होत आहे आणि त्या यात्रेच्या अनुषंगाने भक्तांच्या सोयीसुविधेसाठी आवश्यक गोष्टी करण्याच्या करता म्हणून आज एक पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन, WCL, PWD आणि संबंधित यंत्रणांच्या सोबत महाकाली मंदिर प्रशासनच्या माध्यमातून महाकाली महोत्सव समिती या सगळ्यांची एक संयुक्त बैठक या ठिकाणी केली आणि ज्यामध्ये भक्तांच्यासाठी म्हणून काही सोयीसुविधा करण्याची आवश्यकता वाटली, त्या करण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे। याच्यातली महत्त्वाचं म्हणजे तो यात्रा परिसर जो छोटा झाला आहे तो यात्रा परिसर मोठा करायचा, कारण की यावेळेस कुंभमेळ्याच्या निमित्ताने मोठ्या संख्येने यात्रेकरू या ठिकाणी येणार आहे। एक पर्यायी रस्ते याला करायच्या, पाण्याची मोठी व्यवस्था, विद्युत, दिवाबत्ती आणि महिलांचे च्या ठिकाणी प्रसाधनगृह हे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढवण्याचा या ठिकाणी आम्ही संकल्प केलेला आहे। सोबतच त्या ठिकाणी 1.5 कोटी रुपये जिल्हा प्रशासनाने दिलेला आहे, 2 कोटी 90 लाख रुपये हे महाराष्ट्र शासनाने सुद्धा या ठिकाणी दिलेले आहे। पैसे आणखी लागत असतील तर तेही त्या ठिकाणी देण्यात येईल। परंतु यात्रा जी महाकालीची यात्रा जी जगप्रसिद्ध आहे, भारतामध्ये सर्वात जास्त प्रसिद्ध आहे, त्या यात्रेच्या अनुषंगाने सर्व व्यवस्था करण्याच्यासाठी बैठक घेतली, सूचना दिल्या। याचा एक आढावा पुन्हा आम्ही पुढच्या काळामध्ये घेणार आहोत। झरपट नदीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भाविक त्यांच्यासाठी गंगा नदीचं आहे, त्याच्या शुद्धीकरणासाठी त्याच्या अनुषंगिक कामं ही करण्याच्या या ठिकाणी प्रशासनाला सूचना केलेल्या आहे आणि हे आजची आढावा बैठक या ठिकाणी या कामात। इस समय श्री महाकाली माता ट्रस्ट के श्याम धोपटे, अजय जायसवाल, सुनील महाकाले, मिलिंद गंपाबार, पवन सराफ आदि की उपस्थिति थी। तो वहीं इस समय मनपा आयुक्त विपिन पालीवाल ने भी इस संदर्भ में क्या कहा, आइए सुनते हैं। येणाऱ्या महिन्यामध्ये जी महाकाली यात्रा जे चंद्रपूरचं श्रद्धास्थान आहे, महाराष्ट्रातून, आंध्र प्रदेशमधून आणि छत्तीसगडमधून मोठ्या प्रमाणात भाविक या यात्रेला येतात। जवळपास 10 ते 15 लाख भाविक या यात्रेला येतात आणि ह्या यात्रेचं वेगळेपण आहे, इथलं एक सांस्कृतिक वैशिष्ट्य आहे ही महाकाली यात्रा। तर ह्या यात्रेनिमित्त आज जिल्हा प्रशासनाचे विविध अधिकारी आणि चंद्रपूर क्षेत्राचे आमदार माननीय किशोरजी जोरगेवार यांनी एक आढावा सभा घेतली आणि या आढावा सभेमध्ये ज्या नियोजनाकरता ज्या लागणाऱ्या बाबी आहेत त्यातून खूप चांगल्या बाबी सूचना आलेल्या आहेत आणि त्याचं नियोजन हे प्रशासन पुढील काळामध्ये करणार आहे। निश्चितच यावेळेसची महाकाली यात्रा ही वेगळी, चांगली आणि नियोजनबद्ध पार पाडण्याचा प्रशासनाचा मानस आहे। CTV के लिए प्रतिनिधि वैभव रुयारकर की रिपोर्ट।